नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण आज बुद्धिमत्तेचे तिसरे प्रकरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्या प्रकरणाचे नाव आहे आकृती पूर्ण करणे. चला तर आपण सुरुवातीला या अगोदर 10 प्रश्न पाहिले होते. आता 11व्या प्रश्नाला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. पहा, 11व्या क्रमांकाची प्रश्न आकृती पाहत असताना तुम्हाला या ठिकाणी एक चौरस दिसतो. चौरसातले 3 बाजू या ठिकाणी दिसतात आणि एक का शोधायची आपल्याला. याच्यामध्ये कोणता पर्याय बसेल या चारही उत्तर आकृत्यांपैकी. पहा आता सुरुवातीला काय दिसतंय तुम्हाला या ठिकाणी हे जे दोन भाग आहेत, हे ॲरो हे समोरासमोर आहे. तसंच उत्तरात सुद्धा आपल्याला हा ॲरो समोरासमोर दिसला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक आपण सुरुवातीला जे यामध्ये बसत नाही ते या ठिकाणी काढून टाकू. पहा, याच्या समोरासमोर हा येतो का? ए पर्याय नाही येत, म्हणजे हा पर्याय कटला. कारण का नाही येत? पहा, यांची दिशा पहा, खालच्या साईडला आहे आणि याची दिशा वेगळ्या साईडला, म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. पहा आता पर्याय क्रमांक बी मध्ये काय दिसतंय तुम्हाला? हा जो बाण आहे, हा बाण वरच्या साईडला आहे. आपल्याला या थोड्या क्रॉसमध्ये डाव्या साईडला पाहिजे, म्हणजे हा सुद्धा पर्याय तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. पहा आता पर्याय क्रमांक सी मध्ये काय दिसतंय तुम्हाला? हा सुद्धा काय या ठिकाणी उजवीकडे जाताना दिसतो आपल्याला. हा पर्याय सुद्धा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. ए बी सी हे तिन्ही पर्याय कटले. आता पहा पर्याय क्रमांक डी, आपल्याला जसा प्रश्न आकृतीमध्ये दिलेला आहे, आपल्याला ही आकृती पूर्ण करायची, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी काय दिसणार आहे आपल्याला? डी हा असणार आहे. म्हणून या ठिकाणी डी हा पर्याय याचं उत्तर आहे. म्हणून या ठिकाणी गोल व्यवस्थित डी ला गोल करायचं. आणि हा प्रश्न तुम्हाला 2019 या परीक्षेमध्ये, नवोदयच्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारलेला आहे. चला तर आता आपण 12व्या क्रमांकाची आकृती पाहूया. पहा या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय? पहा, हे 3 भाग दिलेले, चौथा भाग तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे. पहा सुरुवातीला आपण काय करू? हा जो भाग आहे हा या ठिकाणी जोडून घेऊ सुरुवातीला. त्यानंतर हा जो वर्तुळ आहे छोटा, हा सुद्धा एक पूर्ण करू. त्यानंतर इथे एक असा ॲरो असणार आहे, डबल एक इथं असा ॲरो असणार आहे आणि हा असा विरोधी दिशेने एक ॲरो असणार आहे. आणि ही साईड या ठिकाणी अशी पूर्ण भरलेली असणार. पहा आता तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीलाच पर्याय क्रमांक आपण डी पाहूया. डी मध्ये काय या ठिकाणी दोनच ॲरो दिसतात, म्हणजे आपल्याला प्रत्येक आकृतीमध्ये 3-3 ॲरो दिसतात. पहा यामध्ये सुद्धा 3 आहे, इथेही 3 आहे, इथेही 3 आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी दोनच ॲरो दिसतात, म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार. पहा आता पर्याय क्रमांक सी मध्ये काय तुम्हाला या ठिकाणी ही जी साईड, ही जी बाजू आहे, ही या ठिकाणी या दिशेला आहे. परंतु हा पर्याय काय समोरच्या दिशेला दिसते, म्हणजे खालच्या बाजूने. हा पर्याय सुद्धा तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. पहा आता तर तुम्हाला या ठिकाणी हे सर्कल, त्यानंतर ही बाजू, म्हणजे एक हा जो ॲरो आहे हा या साईडला जाणार आहे, हा जो आहे हा समोरच्या दिशेला आहे आणि हा जो आहे हा विरोधी दिशेला. म्हणजे पर्याय क्रमांक बी तुमचं सुद्धा या ठिकाणी कॅन्सल झालेलं आहे. आणि आता काय राहिलं? बी सी डी हे 3 पर्याय कटले. आता राहिला ए. मग ए हा या ठिकाणी तंतोतंत बसतोय, म्हणजे या ठिकाणी आपली आकृती या ठिकाणी पर्याय क्रमांक ए न पूर्ण होते. म्हणून या ठिकाणी आपण त्याला पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. आता बा आपण त्याला असं सुद्धा म्हणू शकतो की प्रश्न आकृतीतील जो पहिला आणि तिसरा भाग आहे, पहिला आणि तिसरा भाग हे एकमेकांचे पाण्यातील प्रतिबिंब आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरा आणि चौथा भाग सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी हे पण सुद्धा आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब दिसायला हवं. म्हणजे या ठिकाणी आपण त्याचं दुसरंही स्पष्टीकरण असं सांगू शकतो, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर असणार आहे. त्याला नीट व्यवस्थित गोल करायचं. चला तर आता आपण
13व्या क्रमांकाची आकृती पाहूया. पहा, या ठिकाणी तुम्हाला 13व्या क्रमांकाची आकृती दिसत आहे. प्रश्न आकृतीमध्ये काय दिसतंय? एक अर्धा चेहरा दिसतोय. त्यानंतर पर्याय ए बी सी डी मध्ये 4 आपल्या चेहऱ्या टाईप त्या ठिकाणी दिसत आहेत. पहा, आता सुरुवातीला आपल्याला काय करायचंय? हा जो चेहरा आहे, हा चेहरा पहा, पर्याय क्रमांक डी मध्ये काय दिसतंय? या ठिकाणी ही आपण याला एक जे तोंड म्हणतोय, तोंडाची जी जो भाग आहे, हा पहा, आणि पर्याय क्रमांक डी चा पहा. म्हणजे हा पर्याय तुमच्या लगेच लक्षात येईल की हा पर्याय त्या ठिकाणी बसू शकत नाही. तसाच पहा, या ठिकाणी या तोंडाचा जो आकार आहे हा वरच्या दिशेला आहे आणि पर्याय क्रमांक सी मध्ये काय खालच्या दिशेला, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. आता पहा, पर्याय क्रमांक बी पहा. पर्याय क्रमांक बी मध्ये तुम्हाला काय दिसतंय? हा जो आकार आहे पहा, हा कानाचा आणि हा जो नाकाचा जो आकार आहे या ठिकाणी आपल्याला वेगळा दिसतोय. म्हणजे हा पर्याय सुद्धा आपला या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. चला तर आता बी सी डी हे कटल्याच्या नंतर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी तंतोतंत आपला या ठिकाणी बसतोय. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं या ठिकाणचं तुमचं उत्तर असणार आहे. पहा, या ठिकाणी या स्वरूपात आपल्याला दिसतो. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे तुमचं उत्तर असणार आहे. या ठिकाणी एला तुम्ही व्यवस्थित गोल करायचं आहे. चला तर आता 14व्या आकृतीकडे आपण वळूया. पहा, प्रश्न आकृतीचं तुम्ही नीट निरीक्षण करा. पहा, या ठिकाणी तुम्हाला या कॉर्नर मध्ये, या कॉर्नर आणि हे जे 4 कॉर्नर आहे या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय? एक असा आकार दिसतोय, अर्ध्या वर्तुळ आकाराचा. पहा, पर्याय ए मध्ये किती दिसतात? 2 दिसतात. म्हणजे हा पर्याय तुमचा लगेच काढला. या ठिकाणी आपल्याला एक दिसतंय, इथे एक आहे, इथे एक आहे. म्हणजे उत्तरात सुद्धा आपल्या एक असणार आहे. म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी पर्याय ए लगेच काढला. त्यानंतर पर्याय सी पहा. पर्याय सी मध्ये काय दिसतंय तुम्हाला? हा सुद्धा तुमचा कटला, कारण इथेही 2 आहे. आता पहा, पर्याय क्रमांक डी सुद्धा इथे काय तुम्हाला या ठिकाणी हा जो आकार आहे, हा जो आकार आहे आपल्याला या खालच्या दिशेला पाहिजे. म्हणजे हा जो आकार आहे हा आहे त्या ठिकाणी वेगळ्या दिशेला येतो, परंतु त्याची जी जागा आहे या ठिकाणी वेगळ्या क्रमांकाची दिसते. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपला हा पर्याय सुद्धा कटणार आहे. पहा, आता ए सी आणि डी हे 3 पर्याय कटले. आता राहिला बी. आता पहा, बी या ठिकाणी तंतोतंत बसतोय का? आकृती पूर्ण होते का आपली? या ठिकाणी पहा, या स्वरूपातली आपल्याला या ठिकाणी आकृती दिसली पाहिजे. तर आता पर्याय क्रमांक बी या ठिकाणचं उत्तर असणार आहे. म्हणजे हे या ठिकाणी पर्याय त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर ती आकृती पूर्ण होते. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बी हा पर्याय व्यवस्थित गोल करायचा आहे. आणि हा प्रश्न सुद्धा 2022 ला त्या ठिकाणी विचारलेला आहे. चला तर आता आपण 15व्या क्रमांकाची आकृती सोडूया. पहा, या ठिकाणी तुम्हाला 3 भाग दिलेले. चौथा भाग तुम्हाला शोधायचा आहे आणि आकृती पूर्ण करायची. पहा, आता या ठिकाणी चौरसातून त्या चौरसात 4 डब्बे दिसतात. या ठिकाणी दिसतात का? नाही, वेगळंच दिसते. म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी लगेच कॅन्सल होणार. तसंच बी पर्यायामध्ये काय दिसतंय तुम्हाला? एक चौरस आहे आणि त्याच्यात या ठिकाणी काय 2 अशा रेषा मारल्यामुळे या ठिकाणी त्रिकोण तयार झालेले. म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा कॅन्सल होणार आहे. तसंच पर्याय क्रमांक सी मध्ये काय दिसतंय तुम्हाला? पर्याय क्रमांक सी मध्ये 6 आयात दिसतात. म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा कॅन्सल झालेले आहे. आता पर्याय क्रमांक ए बी आणि सी कटल्याच्या नंतर पर्याय क्रमांक राहतो डी. आता हा डी त्यामध्ये नीट व्यवस्थित बसतो का आपल्याला या ठिकाणी शोधायचे. पहा, या ठिकाणी चौरस आहे, मोठा चौरस, त्यात छोटे छोटे 4 चौरस. तसंच या ठिकाणी मोठा चौरस आणि त्यात छोटे छोटे 4 चौरस. तर आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर असणार आहे.
हा सुद्धा प्रश्न तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेमध्ये बोर्डाच्या त्या ठिकाणी विचारलेला आहे 2018 ला. चला तर आता आपण 16व्या क्रमांकाची आकृती पाहूया. पहा आता या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय? पहा आता या ठिकाणी तुम्हाला हे दोन वर्तुळ दिसतात. या दोन त्रिकोणामध्ये या ठिकाणी असा तुमचा त्रिकोण तयार होणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला काय असणार एक वर्तुळ असणार. पहा आता पर्याय क्रमांक असा दिसतो का? या ठिकाणी ठीक आहे वर्तुळ दिसतंय पण या ठिकाणी त्रिकोण दिसतो का तुम्हाला? नाही, म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. पहा आता पर्याय क्रमांक बी मध्ये वर्तुळ आहे परंतु त्रिकोण आहे का? नाही, म्हणजे हा पर्याय सुद्धा या ठिकाणी तुमचा कॅन्सल होणार आहे. पहा आता सी मध्ये या ठिकाणी तुम्हाला हे जे वर्तुळ दिसतंय पण जागा बदलली या ठिकाणी दिसतंय, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा कॅन्सल होणार आहे. आता पहा ए बी सी कटल्याच्या नंतर पर्याय राहिला फक्त आता डी, पण आपल्या डी सुद्धा या ठिकाणी बसतो का हे आपल्याला या ठिकाणी शोधायचंय. पहा आता आपण हा त्रिकोण या ठिकाणी आहे बरोबर. त्यानंतर ही जी बाजू आहे रंगवलेली त्रिकोणाची बाजू या ठिकाणी आहे. त्यानंतर ही सरळ अशी एक लंबरेषा खाली आली. त्यानंतर परत ही अशी या ठिकाणी आल्याच्या नंतर याला असा आकार त्या ठिकाणी दिला, म्हणजे पर्याय क्रमांक डी हा आपला या ठिकाणी तंतोतंत बसणार आहे, म्हणजे आकृती पूर्ण होणार आहे. या ठिकाणी नीट व्यवस्थित त्या ठिकाणी गोल करायचं. चला आता 17व्या क्रमांकाची आकृती आपण पाहूया. पहा आता 17व्या क्रमांकाची आकृती पाहत असताना तुम्हाला या साईडकडचे जे ॲरो दिसतात हे खालच्या दिशेने, या साईडकडचे वरच्या दिशेने. आता आपल्याला ही अशी सरळ एक लंबरेषा या ठिकाणी सुरुवातीला लंबरेषा आपल्याला या ठिकाणी शोधायची. पहा पर्याय क्रमांक ए मध्ये आहे का लंबरेषा? नाही, म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी लगेच कॅन्सल होणार आहे. पहा आता बी मध्ये आहे का लंबरेषा? आहे, परंतु याच्यामध्ये दोन लंबरेषा आहेत, आपल्याला एकच पाहिजे, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. तर आता पहा पर्याय क्रमांक सी मध्ये लंबरेषा आहे परंतु हे जे दोन्ही ॲरो आहे, हे जे बाण हे वरच्या दिशेला जाताना दिसतात, म्हणजे हा पर्याय सुद्धा आपल्या या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. आता पहा या ठिकाणी प्रत्येक जो बाण आहे हा एक खालच्या दिशेला आणि एक वरच्या दिशेला, याच ठिकाणी सुद्धा खालच्या दिशेला एक वरच्या दिशेला. तसं उत्तरात आपल्याला काय पाहिजे? एक वरच्या दिशेला पाहिजे आणि एक खालच्या दिशेला, म्हणजे ए बी सी हे तिन्ही पर्याय कटल्याच्या नंतर पर्याय क्रमांक राहतो डी, आणि हाच या ठिकाणी टाकल्याच्या नंतर ती या ठिकाणी ती आकृती पूर्ण होणार आहे, म्हणजे हा पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर असणार आहे. म्हणून याला डी ला नीट व्यवस्थित गोल करायचं. चला तर आता आपण 18व्या क्रमांकाची आकृतीकडे वळूया. पहा तर आता 18व्या क्रमांकाची आकृती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. पहा आता पर्याय क्रमांक सुरुवातीला आपण काय करू? हा पर्याय काढायचा प्रयत्न करू. या ठिकाणी ही आकृती बसत नाही, कारण हा जो आकार आहे या या ठिकाणी असा असल्यामुळे ही जी आकृती ही पूर्ण होऊ शकत नाही, म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी लगेच कटणार आहे. आता पहा पर्याय क्रमांक डी, पहा डी सुद्धा या ठिकाणी असा घेतल्याच्या नंतर ही आकृती सुद्धा काय या ठिकाणी बसणार नाही, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा कॅन्सल झाला. आता पहा त्या ठिकाणी ए कटला, डी कटला, आता कोणता राहिला? बी. बी पहा या ठिकाणी बीचा हा भाग जर घेतला तर या ठिकाणी असं होणार आहे ती आकृती, म्हणजे या ठिकाणची ही आकृती आपली बसणार नाही, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा या ठिकाणी हा पर्याय तुमचा या ठिकाणी बसतोय. पहा या ठिकाणी असं, म्हणजे आपला हा पर्याय या ठिकाणी बसणार आहे पर्याय सी. आता हा पर्याय सी क्रमांक या ठिकाणी असा घेतल्याच्या नंतर बसत नाही, म्हणजे हा पर्याय आपला या ठिकाणी काढणार आहे, म्हणजे पर्याय ए सी आणि डी
हे पर्याय कटल्याच्या नंतर आपला हा पर्याय क्रमांक बी हा त्या ठिकाणी आकृती पूर्ण करणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर असणार आहे. चला तर आता आपण 19वी आकृती पाहूया. पहा, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एक छोट चौरस दिसतो. या ठिकाणी चौरस आहे, दोन चौरस आहे, पण एक काय रंगवलेला आहे, म्हणजे उजव्या साईडकडचा रंगवलेला आहे आणि डाव्या साईडकडचा कोरा आहे. तसंच या ठिकाणी उत्तर आकृतीमध्ये आपल्याला काय असणार, एक ठिकाणी रंगवलेला आणि एक ठिकाणी कोरा पाहिजे, म्हणजे रिकामा पाहिजे. तर आता या ठिकाणी आपल्याला हा बी पर्याय आपला या ठिकाणी लगेच कटणार आहे, कारण या ठिकाणी काय हा भरलेला आहे, रंगवलेला आहे समजा, आणि या साईडकडची बाजूची आता पहा, या साईडकडची बाजू एक भरलेली, वरच्या साईडकडची खालची रिकामी. आता खालच्या साईड वरच्या साईडकडची रिकामी, आता खालची आपल्याला भरलेली पाहिजे, म्हणजे या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक हा सुद्धा आपला या ठिकाणी कॅन्सल होणार. पर्याय क्रमांक 19चा हा डी सुद्धा आपला या ठिकाणी कॅन्सल होणार. पहा आता बी कटला, डी कटला, आता कोणता राहिला ए आणि सी. आता ए आणि सी मधूनच आपल्याला या ठिकाणी शोधायचे. पहा आता ए आणि सी मधून या ठिकाणी शोधत असताना आपल्याला हा पहा, आता हे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला काय या साईड ही जी बाजू आहे, पहा आता हा जो चौरस या खालच्या बाजूला आहे, पर्याय ए मध्ये वरच्या बाजूला दिसतो, म्हणजे हा फरक या ठिकाणी असणार आहे, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा कॅन्सल होणार आहे. आता पर्याय क्रमांक ए बी डी कटल्याच्या नंतर पर्याय क्रमांक सी हा या ठिकाणी शिल्लक राहतो, म्हणजे आकृती आपली या ठिकाणी सी टाकल्याच्या नंतर ती त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे, म्हणून या ठिकाणी सी हे व्यवस्थित गोल करायचे. चला तर आता आपण 20व्या क्रमांकाची आकृती पाहू. पहा, 20व्या क्रमांकाची आकृती पाहत असताना तुम्हाला सुरुवातीला पहा ए हा पर्याय या ठिकाणी बसू शकत नाही, कारण काय की या ठिकाणची या स्वरूपातली आकृती आपल्याला या ठिकाणी दिसली पाहिजे. हा पर्याय तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार. पहा तसाच पर्याय क्रमांक बी सुद्धा आपल्या या ठिकाणी कॅन्सल होणार, कारण ज्या पद्धतीत या आकृत्या दाखवलेल्या आहेत त्याच पद्धतीत ही आकृती दाखवलेली नाही, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. पहा आता या ठिकाणी तुम्हाला खालच्या बाजूची खालच्या बाजूला या ठिकाणी पर्याय क्रमांक सी मध्ये पहा या ठिकाणी जोडलेली दिसते, परंतु जी प्रश्न आकृती आहे आपली या प्रश्न आकृतीमध्ये जोडताना दिसतात का, कोणतीच जी ह्या ज्या बाजू आहे ती बाजू कोणत्याच प्रकारे तुम्हाला दिसत नाही, म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय पर्याय क्रमांक हा सुद्धा आपला या ठिकाणी कटणार आहे सी. आता पर्याय क्रमांक ए बी सी कटल्याच्या नंतर राहतो पर्याय क्रमांक डी, तर हा डी त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ही आकृती आपले पर्याय क्रमांक डीचं हेच उत्तर असणार आहे. आणि हे जे हा जो प्रश्न आहे हा 2021ला विचारलेला आहे, मी त्याला गोल करायचं. चला तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या DCD मिशन नवोदय या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.